हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू ऑल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकच्या एंडिंगला आपण सध्या आहोत. आजचं लेक्चर सोडून आणखी एक 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक आपला संपेल, म्हणजे थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू संपेल. त्यानंतर काही 2-3 लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवरचे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, नीट जे पॉईंट ऑफ व्ह्यू दिस इज ए व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन. प्लस थेरीमध्ये तुम्ही म्हणाल तर थेरी एक्झामसाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट असणार आहे. स्मॉल टॉपिक आहे, थेरीमध्ये मार्क्स मिळवून देईल. CET पॉईंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळं तुम्ही नीट JEE CET थेरीसाठी हा टॉपिक कंपल्सरी प्रिपेअर करावा. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधल्या 2 कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ज्या कन्सेप्ट आपण ऑलरेडी याआधीही डिस्कस केलेल्या आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक फील्डशी रिलेटेड या कन्सेप्ट होत्या. आता याच कन्सेप्ट आपण मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड कशा यूज करायच्या हे डिस्कशन करणार आहोत. सो आज आपण डिस्कस करणार आहोत एनर्जी स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड अँड द एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड. आता एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड याच्या अपोजिट आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये म्हटलं होतं एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. पण ॲक्च्युली ती एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर या सेक्शनमध्ये आपण स्टडी केली होती. आता याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर कसं आपण कन्सिडर केलेलं. सपोज वी हॅव ए कपॅसिटर हिअर. दिस इज अवर कपॅसिटर and if we want to charge this capacitor we have to connect this capacitor across a source. या सोर्सच्या अक्रॉस हा कपॅसिटर मी काय केला इथं कनेक्ट केला. अँड सपोज दिस इज अवर स्विच. व्हेन दिस स्विच इज क्लोज्ड म्हणजे ऑन केलं, कपॅसिटर स्टार्ट्स चार्जिंग. कपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. कपॅसिटरची एक प्लेट पॉझिटिव्ह असते, एक प्लेट निगेटिव्ह असते. हा सोर्स झाला. आणि मग कपॅसिटर जसा चार्ज होत जाईल तो ॲटोमॅटिक चार्ज होणार नाही. तर इथं कपॅसिटर टू चार्ज दिस कपॅसिटर वर्क हॅज टू बी डन. कपॅसिटरला चार्ज करण्यासाठी काहीतरी वर्क करावं लागतं, वर्क परफॉर्म करावं लागतं. अँड दिस वर्क डन इज परफॉर्म्ड बाय दी सेल. सेल हे काम करतो. हे वर्क डन जे इथं आहे ते कुणामुळं होतं, इथं कनेक्ट केलेल्या या सोर्समुळं. आणि मग हे जेवढं काही सेलकडून वर्क डन होईल तेवढी त्यामध्ये एनर्जी काय होते, स्टोअर होते. आणि मग आपण कपॅसिटरमध्ये स्टोअर केलेल्या एनर्जीसाठी जो फॉर्म्युला डिराईव्ह केला होता, दॅट फॉर्म्युला यूज्ड इज Q² / 2C or we write this formula like this, half CV², कारण Q equal to CV असा फॉर्म्युला असतो, त्याचा यूज केला होता. सो दिस इज दी एनर्जी स्टोअर्ड इन अ कपॅसिटर. कपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होते, कपॅसिटरमध्ये काय स्टोअर करतो आपण, चार्जेस. आणि मग त्या चार्जमध्ये, त्या चार्जेसमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड आतमध्ये इंड्यूस झालेली असते, त्यासाठी आपण म्हणतो की कपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होते दॅट एनर्जी विल बी स्टोअर्ड इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती कशाच्या फॉर्ममध्ये असते, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये असते. मग तिथं आपण असं म्हणू शकतो की एनर्जी स्टोअर्ड इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड असं टायटल देऊ शकतोय. आता हीच एनर्जी स्टोअर्ड जी आहे ती आपल्याला बघायचं आहे इन केस ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिकच्या फील्डच्या फॉर्ममध्ये ही एनर्जी कशी स्टोअर करता येईल. आता इथं डिव्हाइस कॉम्पोनंट कोणता होता, आपला कपॅसिटर होता. आता कपॅसिटर आपण रिप्लेस करणार आहोत एका इंडक्शन कॉइलनं, ज्याला आपण इंडक्टर म्हटलंय. सो दिस इज अवर इंडक्टर. इंडक्टर म्हटलं की आपल्याला माहिती आहे दिस इंडक्टर हॅज सेल्फ इंडक्टन्स L. इंडक्टरला, इंडक्शन कॉइलला जसं कपॅसिटरला कपॅसिटन्स असतो, रेजिस्टरला रेजिस्टन्स, तसं इंडक्टरला इंडक्टन्स L सिम्बॉल यूज करतो आपण. अँड नाव इफ वी कनेक्ट दिस इंडक्टर अक्रॉस ए सेल और सोर्स, एखाद्या सेल किंवा सोर्सच्या अक्रॉस याला काय केलं, कनेक्ट केलं. जनरली AC सर्किटमध्येच इंडक्टरचा रोल इम्पॉर्टंट असतो, DC सर्किटमध्ये याचा रोल जास्त नाही आहे. आता इथं या सोर्सच्या अक्रॉस हा इंडक्टर कनेक्ट केला. अँड वेन वी क्लोज्ड दिस स्विच, स्विचला क्लोज केलं. स्विचला क्लोज केलं की या कॉइलमधून करंट पास व्हायला सुरू होतो. अँड इनिशियली वेन दी करंट इन्क्रीजेस पासिंग थ्रू दिस कॉइल, कॉइलमधून पास होणारा करंट इनिशियली ज्यावेळी इन्क्रीज होतो, मॅग्नेटिक फील्ड विल बी इंड्यूस्ड इन दी कॉइल. सॉलिनॉइड आहे हा एक. आणि मग या सॉलिनॉइडमध्ये अशी काय इंड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. ही इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट राहत नाही, आपल्याला माहिती आहे. बिकॉज करंट इन्क्रीजिंग, करंट हा इन्क्रीज होत असतो. आणि करंट जसा इन्क्रीज होईल तसं ही इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड ही इन्क्रीज होते. आणि मग ही इन्क्रीज होणारी मॅग्नेटिक फील्ड, याचा अर्थ त्या कॉइलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्सही काय होतो, इन्क्रीज होतो. फ्लक्स इन्क्रीज झाला म्हणजे चेंज झाला. अँड दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स अगेन इंड्युसेस ए बॅक EMF इन दी कॉइल. या कॉइलमध्ये परत एक EMF इंड्यूस होतो, म्हणजे सेल इंड्यूस होतो. आणि एक इंड्युस्ड करंट इथं तयार होतो. हा जो इंड्युस्ड करंट आहे तो अप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शननं असतो.
इंड्युस्ड करंट जो आहे कॉईलमध्ये तो अप्लाइड करंट कसा आहे या डायरेक्शन आहे, पण इंड्युस्ड करंट हा अप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शन नसतो. अँड दिस इंड्युस्ड करंट अपोजेस द अप्लाइड करंट जो इन्क्रीज होतोय त्याला हा इंड्युस्ड करंट काय करतो, अपोज करतो. मग तरीही हा करंट तर फ्लो होणारच आहे त्यातूनच. मग याच्या अगेन्स्ट हा अपोज करतोय ना, मग या करंटला फ्लो होण्यासाठी, हा जो सर्किटमधून फ्लो होणारा करंट आहे याला फ्लो होण्यासाठी हे इंड्युस्ड करंटच्या अगेन्स्ट किंवा इथं जे इंड्यूस झालेल्या EMFच्या अगेन्स्ट काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं. ते वर्क डन कुणाकडून होतं तर या सेलकडून. हा सेल काय करतो, तो वर्क डन करतो. आता सपोज याच्यामध्ये इंड्यूस झालेला जो EMF आहे, आपण सेल्फ इंडक्टन्समध्ये यासाठी फॉर्म्युला तयार केला होता. इंड्युस्ड EMF E = L into di/dt. So this is the formula for induced EMF in a solenoid. म्हणजे या इंडक्शन कॉईलमध्ये इथं मायनस साईन आपण घेतो लेन्झ लॉवरून. मॅग्निट्यूड घ्यायचे असेल तर फक्त मायनस साईन यूज करत नाही आपण. मग या इंड्युस्ड EMFच्या अगेन्स्ट सेलला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं. आणि मग सेल जसा वर्क डन करेल तशी इथं काय होते तर मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. कॉईलमध्ये काय इंड्यूस झाली, मॅग्नेटिक फील्ड. मग या सेलनं केलेलं जे वर्क डन आहे, म्हणजे सेल वर्क डन करतोय म्हणजे काही एनर्जी इथं लॉस होते, सेलची काही एनर्जी काय होते, स्पेंड होते. अँड दॅट एनर्जी विल बी कन्व्हर्टेड इन दी फॉर्म ऑफ एनर्जी इन दी मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी काय होते, कन्वर्ट. जसं इथं कपॅसिटर चार्ज होतोय याचा अर्थ इथं एनर्जी स्टोअर होते, कशाच्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये. तसं इथं या इंडक्टरमध्ये सुद्धा एनर्जी काय होते, स्टोअर होते. या इंडक्टरमध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी काय होते, स्टोअर होते इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर्ड ही कशाच्या फॉर्ममध्ये असते, इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर्ड ही इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लक्षात ठेवा दोन्हीमधला डिफरन्स. आणि मग इथं एनर्जी स्टोअर्ड जी आहे इंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये, ही कॅल्क्युलेट कशी करायची, तर इथं वर्क डन जे करावं लागतंय इंड्युस्ड EMFच्या अगेन्स्ट, दॅट वर्क डन. आता टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करता येत नाही कारण इथं करंट कंटिन्युअस असा इन्क्रीज होतोय. आणि मग व्हेरिएबल पॅरामीटर करंट घेऊन आपण इथं जर वर्क डन घेणार असेल तर लक्षात ठेवा हे EMF म्हणजे आपण याच्या आधी याला व्होल्टेज असंही सिम्बॉल यूज केलं होतं. इंड्युस्ड व्होल्टेज किंवा EMF म्हणतो आपण, याला फी सिम्बॉल असतं. वी नो दी फॉर्म्युला फॉर फी, पोटेन्शियल विल बी वर्क डन पर युनिट चार्ज. हा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण फॉर्म्युला स्टडी केला होता. आणि मग याच्यावरून आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला काय मिळतो, पोटेन्शियल इंटू चार्ज. आता इथं वर्क डन जे आहे ते टोटल कधी आपण फाइंड आउट करत नाही. सो वी हॅव टू कन्सिडर ए स्मॉल वर्क डन. मग हाच फॉर्म्युला मी जर यूज केला फॉर स्मॉल वर्क डन, ए स्मॉल वर्क डन बाय दिस बॅटरी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय येणार, वर्क डन इक्वल टू पोटेन्शियल म्हणजे इथं असं म्हणूया की यात इंड्यूस झालेला EMF किती, E आहे. सो इट विल बी E. दिस इज इंड्यूस्ड EMF E. फीच्या जागी यूज केलं. आणि स्मॉल चार्ज टू पासेस थ्रू दॅट इंडक्शन कॉईल, स्मॉल चार्जला सिम्बॉल यूज करूया DQ. सो दिस विल बी दी स्मॉल वर्क डन. हे काय झालं आपलं, स्मॉल वर्क डन झालं. मग इथं हे वर्क डन जे आहे ते अगेन्स्ट दी करंट आहे. करंटच्या डायरेक्शनच्या कसं आहे ते अगेन्स्ट, चार्जच्या फ्लोच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे इथं निगेटिव्ह साईन काय आलं, याला निगेटिव्ह. आणि मग हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह कॅन्सल होईल. आपण ईची व्हॅल्यू जर पुट केली, सो वी कॅन राईट हिअर ॲज स्मॉल वर्क डन DW इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल होईल L di/dt इंटू, याला इंटू काय येणार इथं DQ. और वी कॅन राईट दिस ॲज लाईक दिस EL di इंटू dq/dt. फक्त मी dt dqला डिवाइड केलं. Now what is this dq/dt? It is the rate of flow of charges. dq/dt, charge per unit time. This is nothing but the current. So we can write again work done dw equal to L. dq/dt ला I यूज करू शकतो आपण, करंट अँड di या टर्म्स रिमेनिंग आहेत. नाउ we can integrate this equation within limit to find the total work done. So integration dw equal to, so this will be our total work done. dw equal to integration within limit काय असेल सांगा, 0 to I. करंट 0 पासून I पर्यंत होई असेल. करंट असेल तर, कारण करंटच व्हेरिएबल आहे ना, इथं इन्क्रीजिंग करंट आहे, मग तो 0 पासून मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत जाईल, म्हणजे 0 पासून I पर्यंत जाईल असं कन्सिडर केलं तर L I di. आता इथं L कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन I विथ रिस्पेक्ट टू di म्हणजे I इंटिग्रेशन, आयचं इंटिग्रेशन काय येणार, I² by 2.
हे इंटिग्रेशन येईल आणि लिमिट आहे याचं 0 to I. मग लोअर लिमिट 0 असल्यामुळे I पुट केलं तर इक्वेशन आपलं असं असेल हे L into I²/2. सो टोटल वर्क डन विल बी इक्वल टू 1/2 यूज करतो मी, हाफ LI². सो द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सेल इज स्टोअर्ड ॲज अ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इन द इंडक्टर. सेलने केलेलं जे वर्क डन आहे ते इंडक्टरमध्ये या कॉइलमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. अँड दिस एनर्जी विल बी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इथं जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ना या सॉलिनॉइडमध्ये, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे, जसं कपॅसिटरमध्ये इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्ममध्ये. सो वी कॅन राईट दिस ॲज एनर्जी स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड U विल बी इक्वल टू हाफ LI². लक्षात आलं. हा फॉर्म्युला तुम्हाला मी सेल्फ इंडक्शन हा पार्ट घेतानाही डिराईव्ह करून दिलेला होता. स्मॉल फॉर्म्युला आहे कसा लक्षात ठेवा. दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू कॅल्क्युलेट एनर्जी स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये स्टोअर असलेल्या एनर्जीचा फॉर्म्युला आहे. इथं Lचं मिनिंग लक्षात ठेवा. L स्टँड्स फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ दॅट कॉईल. त्या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स असतो अँड I इज द करंट पासिंग थ्रू दॅट कॉईल. लक्षात आलं. या टाईपमध्ये तुम्ही या कॉईलमध्ये स्टोअर असलेली एनर्जी कॅल्क्युलेट करू शकताय. हे एक सिमिलर आहे कुणाला, कपॅसिटरमध्ये स्टोअर असलेल्या एनर्जीला. हा पार्ट इरेज करून टाका, म्हणजे ही कपॅसिटरची एनर्जी होती. आपल्याला ॲक्च्युली आर्टिकल कोणतं घ्यायचं आहे, हे आर्टिकल घ्यायचं आहे एनर्जी स्टोअर्ड इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे कपॅसिटर म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकमधला पार्ट होता. आता याच सेम वेनं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण एनर्जी डेन्सिटी ही फॉर्म्युला यूज केला होता. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण यूज केला होता. एनर्जी डेन्सिटी किंवा त्याला असं सिम्बॉल यूज करूया, यू, स्मॉल यू यूज केलं. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये होता तो हाफ ε0 E². हा फॉर्म्युला आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये डिराईव्ह केला आहे. दिस इज दी एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. याला काय म्हणायचं, एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि डेन्सिटी कशी ठरवतो आपण, कशाची डेन्सिटी असेल तर दॅट पर्टिक्युलर पॅरामीटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज नोन ॲज द डेन्सिटी. मग इथं एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला आपण म्हणणार आहे एनर्जी डेन्सिटी. हे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये असा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. आता हाच फॉर्म्युला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये जी एनर्जी आता आपण फाइंड आउट केले, ह्याच एनर्जीची डेन्सिटी कशी फाइंड आउट करायची. मग याच आर्टिकलचा यूज केला आपण. सपोज दिस इज अवर सॉलिनॉइड. हा सॉलिनॉइड आहे आपला, लक्षात ठेवा. सपोज द लेंथ ऑफ दिस सॉलिनॉइड इज L अँड दिस सॉलिनॉइड हॅज स्मॉल n नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. स्मॉल nचं मिनिंग लक्षात ठेवा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ए करंट I passes through this solenoid. So because of this current, magnetic field will be induced in the solenoid. या solenoidमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होईल, इंड्यूस होईल. आणि मग या कॉईलचा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो L असेल तर आता याच्यामध्ये जी इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा बेसिक फॉर्म्युला जो आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंटमध्ये आपण डिराईव्ह केला होता. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू solenoid विल बी इक्वल टू μ0 Ni. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड ड्यू टू दिस करंट कॅरिंग सॉलिनॉइड. ही मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर्ड आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये काय स्टोअर्ड आहे, एनर्जी स्टोअर्ड आहे. मग ती एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम घ्यावा लागेल. या सॉलिनॉइडमध्ये स्टोअर झालेली एनर्जी किती, दॅट एनर्जी विल बी इक्वल टू मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालेली एनर्जी. आता काय घेणार इथं आपण, हाफ LI². सो दिस इज दी एनर्जी स्टोअर्ड इन दी फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड. सॉलिनॉइडमध्ये आता एवढी एनर्जी काय आहे, स्टोअर्ड आहे, ज्यामध्ये L स्टँड्स फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सॉलिनॉइड. I इज दी करंट पासिंग थ्रू दॅट सॉलिनॉइड. आणि मग याच्यामध्ये या सॉलिनॉइडमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली ती इथं B आहे. हाही पार्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला फाइंड आउट करायची एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी मीन्स एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड याला आपण असं म्हणणार आहे एनर्जी डेन्सिटी. याला सिम्बॉल यूज करूया आपण स्मॉल यू आणि त्याला इनिशियलला बी लिहिलं. इथं जसं इलेक्ट्रिक फील्डमध्ये एनर्जी डेन्सिटी यू ई लिहिलं तसं यू बी यूज केलं. सो इट विल बी एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटीचा हा फॉर्म्युला झाला. एनर्जी स्टोअर्ड आपल्याला माहिती आहे. दिस अमाऊंट ऑफ एनर्जी इज स्टोअर्ड इन दिस
कॉईल, इंडक्शन कॉईल. मग राहिला व्हॉल्यूम. हाऊ कॅन वी फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ दिस कॉईल? या कॉईलचा व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करता येईल? विचार करा. सॉलिनाइड असला तरी तो एक सिलेंड्रिकल असा सिलेंडर कन्सिडर करू शकतो आपण त्याला. याची लेंथ माहीत आहे, सिलेंडरची लेंथ या किती आहे? यल आहे. मग याचा जर क्रॉस सेक्शनल एरिया माहीत असेल, सपोज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस कॉईल इज ए, देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम? फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम वी कॅन टेक दिस ॲज व्हॉल्यूम इक्वल टू एरिया इंटू लेंथ. क्रॉस सेक्शनल एरिया ए इंटू लेंथ घेतलं तर या सॉलिनाइडचा काय होईल? तो व्हॉल्यूम होईल. इथं लक्षात आलं? मग यूज करा. नाऊ वी कॅन यूज इट लाईक दिस. बघा, एनर्जी स्टोअर्ड हाफ Li². दिस इज एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम मीन्स एरिया इंटू लेंथ. एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे आपण याला असं लिहू शकतो इथं 1/2 किंवा 1 लिहायची गरज नाही, Li²/2AL या फॉर्ममध्ये व्हॅल्यू आली. यालाच मी असं लिहितो कॅपिटल L स्मॉल एल. हे तर कॅपिटल एलचं मिनिंग काय आहे? दिस इज दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस कॉईल. आणि रिमेनिंग टर्म जे आहे त्यात काय राहील बघा, I²/2A. ओके, सो दिस इज दी एनर्जी डेन्सिटी. पण आपल्याला ही थोडं इलेक्ट्रोस्टॅटिकच्या फॉर्ममध्ये हा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची आहे मला. मग एनर्जी डेन्सिटीला कन्वर्ट करताना आपण इथं आणखी एक कन्सेप्ट यूज करूया. सपोज वी यूज दी फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनाइड. सॉलिनाइडच्या सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. लक्षात येते? सेल्फ इंडक्टन्स इन डिफरंट केसेस म्हणून एक व्हिडिओ होता, त्यामध्ये मी सॉलिनाइडचा सेल्फ इंडक्टन्स कसा फाइंड आउट करायचा याचा एक व्हिडिओ तयार केलेला होता. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनाइड L इक्वल टू, इट विल बी इक्वल टू μ0N²A इंटू L. दिस इज दी फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सॉलिनाइड. कन्फर्म करतो मी फक्त. येस, फॉर्म्युला फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनाइड μ0N²AL. हा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे आपण. तुम्ही बघितलं असेल पाठीमागचा व्हिडिओ तर तुम्हाला माहीत असेल. फेअर L इज द लेंथ ऑफ दॅट सॉलिनाइड म्हणजे इंडक्शन कॉईल. A इज द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सॉलिनाइड. N number of turns per unit length and μ0 is the permeability within the of the medium within the solenoid. मग इथं μ0 म्हणजे एअर व्हॅक्यूम कन्सिडर करतो आपण. आणि मग हा जर फॉर्म्युला असेल तर याला आपण असं कन्वर्ट करू शकतो. इथं कॅपिटल L/स्मॉल एल हे इकडे घेतलं तर सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ याला असं म्हणू शकतो आपण. इक्वल टू काय फॉर्म्युला μ0N²A. याचा रेशो मिळाला. मग यूज करा इथं एनर्जी डेन्सिटी UB इक्वल टू, वी कॅन ऑब्टेन दी फॉर्म्युला लाईक दिस. नाउ यूज दिस μ0N²A. दिस इज फॉर L/L इंटू I² divided by 2A. So here A gets cancelled and the formula will be μ0 बघा काय येणार N² I² divided by 2. आता या फॉर्म्युल्यामध्ये μ0Ni आहे. इथं μ0Ni याचं मिनिंग लक्षात ठेवा. μ0Ni इज नथिंग बट दी मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड इन दी सॉलिनाइड. बी याच्या ठिकाणी यूज करू शकतोय. N² आहे I² आहे. जर μ0चा स्क्वेअर केला तर B² यूज करू शकतो त्या ठिकाणी आपण. मग याला थोडं आधी ॲडजस्ट करूया. काय करूया, μ0 मल्टिप्लाय डिवाइड केलं तर μ0² N² I². मग काय येणार डिवाइड बाय 2 μ0 असा फॉर्म्युला मिळेल. आणि मग आता μ0Ni बीचा फॉर्म्युला आहे, B² लिहू शकतोय. सो वी कॅन राईट दिस ॲज एनर्जी डेन्सिटी विल बी इक्वल टू B² डिवाइडेड बाय 2 μ0. दिस इज द एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड. जसं इलेक्ट्रिक फील्डची एनर्जी डेन्सिटी होती ½ ε0E², तसं याला आपण असंही लिहू शकतोय ½ B² μ0 असंही लिहिता येतं. एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड जसं इथं एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड होती, सेम तसंच एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड फॉर्म्युला मिळतोय. त्याच फॉर्ममध्ये जशी एनर्जी डेन्सिटी होती फॉर इलेक्ट्रिक फील्ड
सेम एनर्जी डेन्सिटी फॉर मॅग्नेटिक फील्ड, याचे फॉर्म्युले आहेत. सिम्पल कन्सेप्ट आहे, फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. थेरीमध्ये आल्यामुळं हे थेरीमध्ये जर विचारले डेरिव्हेशन फाइंड आउट करा, शॉर्ट नोट विचारले याच्यावरती, तर दोन्ही आर्टिकल आहेत, सिम्पल डेरिव्हेशन्स आहेत, याची काही एक्स्ट्राचे फॉर्म्युले आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत. डेरिव्हेशन दिलेत मी तुम्हाला तयार करून. थेरॉटिकली कन्सेप्ट जर टेक्स्टबुकमध्ये असे आहे आपल्या, तर मग ती थेरीमध्ये विचारली तर डेरिव्हेशन द्या, 2 मार्क्सला 3 मार्क्सला विचारतील. नसेल तर मग याचे फॉर्म्युले जे मिळतात, एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड और एनर्जी डेन्सिटी, हे फॉर्म्युले आपल्याला नीट जेईचे क्वेश्चन न्यूमरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व करताना यूज करायचे आहेत. ओके, सो व्यवस्थित प्रिपेअर करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व करूया.